पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो सर बीर जाऊ द्या, त्या मलाई कोफ्त्याच्या रेसिपीचं काय झालं? रिझल्ट काय लागला? ताईला आवडली ना रेसिपी? पटकन सांगा मला. सर ताईंना रेसिपी नाही आवडली. काय म्हणजे नेमकं काय झालं? मला नीट सांगा. तुम्ही रडताय का? काय झालं? सर मला कोफ्ता नाही जमला. नाही म्हणजे मला जमला पण ताईंना तो नाही आवडला. आणि तसंही फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आता मी काहीच करू शकणार नाही. नाही हॅलो, तुम्ही शेफाली ऐका, रडू नका. काय ऐकून घेऊ सर? ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय. असंच असतं. एक चान्स मिळाला होता त्यातही मी स्वतःला प्रूव्ह नाही करू शकले. आता ताईंना वाटणार की मी पैशांसाठी तुमच्या मागे लागले. वाटणार काय? वाटतच आहे. माझं प्रेम नाहीये सर तुमच्यावर. काय प्रेम नाहीये? म्हणजे असं ताईंना वाटतंय सर. आता काय करू मी? एक चान्स होता तोही गमावला. कसं प्रूव्ह करू मी स्वतःला आता? ऐका शेफाली, माझं असं चान्स बिन्स काही गेला नाहीये. तुम्ही एवढा विचार नका करू आणि रडू नका. आणि हे काय तुम्ही मनात लावून घेताय? असं कुणाच्याही म्हणण्याने काही बदलत नसतं. ठीक आहे सर? त्या कोणीही नाही आहेत, ताई आहेत तुमच्या. हो, त्यांची परमिशन खूप जास्त गरजेची आहे सर. तर त्यांनी परत मला काहीतरी असं टास्क दिलं आणि मी ते पूर्ण नाही करू शकले तर, ह्याच्याहून जास्त हार्ड टेस्ट असली तर? काही पुढची टेस्ट वगैरे काही होणार नाही शेफाली. तुम्ही जरा रिलॅक्स राहा. आणि म्हणाली असेल ती एखाद्या वेळेस गमतीत म्हणतो ना आपण की नाही आवडलं बाबा, हक्काने सांगतो, तसं झालं असेल. पण ठीक आहे, तुम्ही विचारच करू नका. ओके? कोणाचा? तुमचा की टेस्टचा? आता तुम्हाला टेन्शन कसलं आलंय, माझं का टेस्टचं? टेस्टचा. मग टेस्टचा विचार करू नका ना. काय तुम्ही कमाल करताय? तुम्ही मुळात विचारच करू नका, टेन्शनच घेऊ नका. ओके? अरे तुमचं माझ्यावर, माझं तुमच्यावर प्रेम आहे, विषय खलास. मिया बीबी राजी तो क्या करेगा ताजी. क्या करेगा ताई. किती छान हसलात ना बावळट सारखं. म्हणजे किती किती छान हसलात तुम्ही आता. असं छान हसत राहा. तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल सूट कर. रडू नका हो तुम्ही प्लीज. ओके? आणि आता ते कोफ्ता बिफ्ताचा विषय सोडून द्या. छान मस्त पोटभर जेवा आणि झोप काढा. ओके? गुड नाईट. गुड नाईट माय डिअर मलाई कोफ्ता. काही नाही, बाय बाय. गुड नाईट. माझी ताई पण ना. अरे समीर, बरोबर भेटतस. मी तुलाच फोन करत होतो. का हो, काही काम होतं का? मला एक सांग, ऑक्शनची तयारी होत आली का पूर्ण? आजोबा, ऑप्शनशी निगडीत सगळ्या गोष्टी मी प्रायोरिटीवरती ठेवून कामाला लागलोय. तुम्ही काळजी करू नका. पण मला आता अजून जाणवायला लागलंय की यशने ऑप्शनसाठी असणं फार महत्वाचं आहे. नाही, मी बोललोय त्याला ये म्हणून आणि तो येतोय. ग्रेट. आजोबा, एक विचारायचं होतं. ते मेहता जे आहेत, जयंतीबाई मेहता? करेक्ट. काय बरं, म्हणजे कसा माणूस आहे? नाही, बिझनेसमॅन म्हणून ठीक आहे तो, पण माणूस म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. कधी काय करेल याचा काही भरोसा नाही. आणि त्यातून ऑक्सिजनची ही जागा यशसाठी फार महत्वाची आहे. महत्वाची आहे ना. मग मिळवणार ना तो. तुम्ही का टेन्शन घेताय? तुम्ही असं टेन्शन नका घेऊ. तुम्ही बघा, माझा यशवरती पूर्ण विश्वास आहे. तो ऑप्शनला येणार, डील 100% खिशात घालणार. नक्की ना? 200%. अरे तुझ्या तोंडामध्ये पंचपाकवान. यो सेलिब्रेशन तर असं जोरदार करायचंय, कारण आपल्याला हवी ती जमीन आपल्याला मिळणार आहे. येस. बरं चला, मी परीकडे जातो. आज दिवसभरात भेटलो नाही, किमान गुड नाईट तरी करतो. अरे बाबा, लवकर जा मग. हे काय चाललोय जग्गू? गुड नाईट. गुड नाईट. जयंतीबाई मेहता पुन्हा भारतामध्ये का आलाय? कठीण आहे.
वर्षभराच्या नौटंकीचा फायदा करून घेण्याची वेळ आली सिम्मी. मॅम, तुम्ही बोलावलात का? काय झालं मॅम? काही प्रॉब्लेम आहे का? छे ग, चौधरींचं घर आहे, हे काय प्रॉब्लेम असणार आहे? आणि तरीही कोणी काही विचारलंच तर देवाने भरभरून दिलंय असं सांगायचं. सगळे विश्वास ठेवतात त्यावर. तुला माहिती देव काय किंवा माणूस काय, आपण त्याच्याकडे काही मागितलं ना तर हातचं राखूनच देतो तो नेहमी. हो ना? माझ्या परीच्या बाबतीत हेच तर केलं ना देवाने. भरभरून दिलंय असं म्हणता पण अन्याय केला तिच्यावर. ज्या वयात त्या बाळाला आईची सगळ्यात जास्त गरज होती त्याच वयात हिरावून घेतलं. परीचं काय होणार या काळजीने ना गेले वर्षभर एक क्षण झोपले नाहीये. तिचं काय होईल विचार आला तर इतकी अस्वस्थ होते ना मी की मला पण यू नो व्हॉट, लकीली डान्स शिकवण्याच्या हेतूने का होईना पण तू आलीस आणि तुझ्याशी निदान 2 शब्द तरी बोलतेय. नाही तर बघतेस तू शांत शांत असते ती. काय होईल ग माझ्या परीचं? मी आहे पण मी किती वेळ पुरणार ना तिला. माझ्या परीला तिच्या हक्काचं कोणीतरी असायला हवं ग. हे सगळं मला का सांगतायत ह्या? मॅम, मी तुमची काही मदत करू शकते का? परीची आई होशील का? परीसाठी सांगते ग मी. एवढासा जीव आहे ग तो. हसणंच विसरली ती पोर. कुणाशी बोलत नाही, मनातलं सांगत नाही. न कळत्या वयामध्ये तिचं सर्वस्व हिरावून घेतलं देवाने. तिचा हक्काचा माणूस हिरावून घेतलाय त्या देवाने. पण तुझ्याशी त्या क्लासच्या निमित्ताने कवयना 2 शब्द तरी बोलते का ती. म्हणून म्हणते मी परीसाठी विचार करशील. नाही बघ, थोडंसं स्पष्टच बोलते, रागावू नकोस. पण तू ह्या घरात आलीस तर तुझं आयुष्य खूप सुखाचं जाईल का. म्हणजे तुझे पैशाचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते कायमचे संपतील. आणि स्वप्न आहे ना तुझा डान्स अकॅडमी खोलण्याचं. हो ना? डोंट वरी, ते आम्ही पूर्ण करू. आणि यशवर्धन चौधरीची बायको आहे म्हटल्यानंतर मग काय, जे मागेल ते तुला मिळेल. हिशी गप्प काय, काही बोलत का नाही? काय विचार काय करते? ए रिलॅक्स. आय एम सॉरी. मी तुला जबरदस्ती करत नाहीये. हा, पण खरं सांगू, तुझं आणि परीचं एक वेगळंच नातं निर्माण होताना बघतेय ना मी. म्हणून म्हटलं आधी
तुला विचारावं. पण आय अंडरस्टँड. तुलाही तुझी स्वप्न आहेत आणि ती तुला स्ट्रगल करून पूर्ण करावीशी वाटतायत. काहीच हरकत नाही आणि आमची तर ना असण्याचं काही कारणच नाही आहे. प्लीज प्लीज तू तुझी स्वप्न कंप्लीट कर. ओके फॉरगेट इट. मी तुला असं काही विचारलं होतं. ओके यू गेट बॅक टू युअर वर्क. ओके तर चालेल. ओ वाव आय एम सो हॅपी. वा. फक्त ते माझं डान्स अकॅडमीचं स्वप्न पूर्ण होईल ना. डन. सिम्मीचा शब्द आहे हा. बिलीव्ह मी तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. स्माइल. येस स्माइल प्लीज. वेल आता तुला एका मोठ्या आव्हानाचा सामना करायचा आहे. तो म्हणजे यशच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणं. अँड बिलीव्ह मी परीला डान्स क्लासला तयार करणं जितकं अवघड होतं ना त्याहीपेक्षा जास्त अवघड असणार आहे. लक्षात येत आहे ना. हो. येस मॅम. मी नक्की प्रयत्न करेन. मी निघू का? खरं तर परी वाट पाहत असेल ना माझी. तिच्या क्लासला उशीरच झाला जरा. Yes, of course. Of course, get back to your work. Come on, go, 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 move on. Go, go, go. Yes. Wow, Simi. एकदा का ही मुलगी यशची बायको झाली ना की चौधरींचं हे सगळं साम्राज्य तुझ्याच ताब्यात आहे. वर्षभराचा मास्टर प्लॅन सक्सेसफुल होणार. सिमी यू आर सो ब्रिलियंट. शांती शांती. कुठे होतास तू? आणि एवढ्या लांबच्या मंदिरात यायची काय गरज होती? नजीकच्या मंदिरात गेलो असतो ने. तू माडू बंद राखणे. हे बघ आता हे बोललीस ते बोललीस. काकांसमोर असं काय बोललीस ना याद राख. ते पी पी आणि अशीच जरा चूप. हा तुला माहित नाही या मंदिराचा इम्पॉर्टन्स. म्हणजे मुद्दा एटलो छे की काकाजी हर प्रोजेक्ट चालू करण्याच्या आधी इथे येऊन देवीचा आशीर्वाद घेतात. लय मानतात देवीला. इथे आलं ना की प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल देते देवी असं मानतात ते. हा देवी सांगेल ना तसंच होत. म्हणजे देवी बोलते? अरे मारी इंटेलिजंट बटरफ्लाय. ती देवीला सगळं कळतं आणि तरी ती गप आहे. तुला कायच कळत नाही तरी किती बोलतेस तू. मुद्दा एटलाच छे की काकाजींची लय श्रद्धा आहे देवीवर. इथे आल्यानंतर काकांच्या मनात जे विचार येतात ना ते म्हणजे देवीच बोलते असं त्यांना वाटतं. कळलं. आणि म्हणून कुठल्या बी प्रोजेक्टची सुरुवात करण्याआधी काका इथे येतातच येतात. इथे आलं ना की फेल्युअर येणारच नाही अशी खात्री आहे त्यांची. हवे समजो पण मला एक कळत नाहीये. ऑक्शनची सुरुवात तर अनुदी करणार आहे. मग आपण इथे काय करतोय? इथे मी माझ्या कामासाठी आलो किंचू. मंदिरात आले ना की काकाजींचा मूड एकदम फ्रेश असतो. मस्त हॅपी खुश. मग तेव्हा काकाजींना काय मागितलं ना तर ते नाही म्हणणारच नाही. मी देवी समोरच काकाजींना विचारणार आहे की ऑक्शनला मी जाऊ काय.
मला खात्री आहे ते असं नाही देवी समोर म्हणणारच नाही, म्हणे खात्रीच छे. वा रितेश, काय सरस आयडियाचे. युअर इंटेलिजन्स. आय एम सो प्राऊड यू. काका एवढं चालत आलो ना, खूप लांब आहे मंदिर. हो. पप्पा तुम्ही थकला नाही ना? पाणी आणू तुमच्यासाठी? नाही नाही नाही, नको. तने खबर छे देवीच्या पायाशी साकडं घातल्याशिवाय मी पाणी सुद्धा पित नाही. पण पप्पा ऊन. अरे अनुबेन ते नाही घेणार, काकाने बोला म्हणे फिक्स. चला 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 चल चल. નમસ્કાર નમસ્કાર શેઠ. नमस्ते गुरुजी, केम छो? તમારી કૃપા છે. પૂજાची સगळ्या व्यवस्था झालेली आहे. હા યા चला 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 चल किंजू. रितेश, તમે આવવાની જરૂર નથી. पूजा अनुची आहे, तुम्ही दोघे इथेच थांबा. अरे काका नाही, मग एवढ्या लांबून आपण आलो ते देवीचं दर्शन करायला नाही. मी तुला घरीच सांगितलं होतं तुला यायची गरज नाही म्हणून, तरी तू आलास. पूजा अनुसाठी आहे, ती झाल्यानंतर तुम्ही आत येऊन दर्शन घ्या, ठीक आहे? नाही नाही काका ना, मला पण देवीचं दर्शन घेऊन तर आशीर्वाद थोडा. तुला फक्त आशीर्वाद नाही, देवीच्या कृपेची गरज आहे. तुझी प्रगती पाहतात, जाऊ दे तो विषयच नको आता. हे बघ, तू बिझनेस करायला लागलास ना की तुझी पण पूजा आपण गुरुजींकडनं बांधून घेऊ. हा, मग तू आत येऊन दर्शन घेऊ शकतोस, ठीक आहे? चल अनु, थांबा तुम्ही इथंच. चल. मंदिर म्हणजे काय ऑफिस वाटलं काय काका? तर देवीचा पण बॉस बनणार आता. समीर, एसी बसून घे बाबा इथे. मला ना ब्रेथलेस व्हायला होतं. केवढी गरमी आहे तुमच्या मुंबईत. हो ताई, हे घे. हे काय? हे नॉर्थ इंडिया टूरची तिकीट तुझ्यासाठी. तू मला म्हणाली होतीस ना की तुला भारत सगळा फिरायचा आहे, मग तू आता इथून सुरुवात कर. म्हणजे बघ ना, तुला आता उकाड्याचा पण त्रास होतोय, तर थोडासा वातावरणात बदल मिळेल आणि छान फ्रेश होशील. छान मस्त फिरून ये आणि एन्जॉय कर. मी एकटीच जायचंय? नाही नाही, कंपनीची माणसं बाकीचेही प्रवासी असतील ना बरोबर. तू नाही येणार आहेस? नाही, माझी खरं तर इच्छा आहे तुझ्या बरोबर, पण आता एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला ना ताई, आणि त्याच्यावरती थोडंसं मी फोकस. शेफालीसाठी करतोस ना हे सगळं? आलंय माझ्या लक्षात. हे बघ, काल जे काही घडलं ते सगळं रेसिपी अँड ऑल तुला सांगितलंच असेल शेफालीनी, म्हणून आज लगेच तू हे सगळं केलंस. म्हणजे घरात राहून बहिणीचा प्रॉब्लेम सोडवायचा म्हणून तिला पाठवून देतोस? अगं नाही 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 ताई, असा विचार करेन का ग मी तुझ्या बाबतीत? ए बघ, मी मान्य करतो, मला शेफालीने सगळं सांगितलं, मी त्याच्यावर विचारही केला ना, मी मान्य करतो, पण म्हणून हे नाहीये ग. मला वाटतं ना तू फिरावं, छान तूही जरा एन्जॉय करावं, आणि मी येणार आहे. म्हणजे तुला मी नंतर हवं तर जॉईन होईन, पण काय ना, आजच नेमका यश येतोय ना, आणि मग ती सगळी कामाची धावपळ, आणि यश आणि ती शेफाली, या दोघांच्या मधनं मला देण्यासाठी वेळ आहे तुझ्याकडे? कमाल आहे. अगं ताई, असं नको म्हणू, मला खरंच तुला वेळ द्यायचा आहे. इनफॅक्ट मलाही तुझ्याबरोबर यावंसं वाटतंय की, पण काय ना, हे प्रोजेक्ट, थोडीशी कामं, आणि यश नेमका आज येतोय ग, म्हणून मग याचं एक सतत यश यश यश, त्याचं नाव ऐकलं ना तरी संताप होतो माझा. आता तर टूरला जाणारच नाहीये मी.